हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये। थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की हा रामनवमीचा ब्लॉग आहे आणि सकाळचा नाश्ता आणि सगळं आवरून आम्ही निघालो होतो राम मंदिरात। जे इथे आसपास राहत असतील त्यांना माहिती आहे की कॉटन रिंगमध्ये खूप मोठं राम मंदिर आहे जे खूप छान आहे आणि आज तिथेच आम्ही जाणार होतो। तिथे राम जन्माचा सोहळा असतो आधी 12:30ला, तो बघून दर्शन घेऊन मग निघणार होतो। हे राम मंदिर खूप प्रशस्त आणि खूप सुंदर आहे, पण याआधी मी कधी तिथे अजून जाऊन ब्लॉग बनवला नाही। अशी तर मी जाऊन आली आहे दर्शन घेऊन खूप वेळेला, पण आज फर्स्ट टाइम मी तिथे जाऊन ब्लॉग बनवते। कॉटन रिंग स्टेशनच्या एकदम जवळ आहे आणि इथे खरं तर 2-3 दिवस अशी जत्रा असते रामनवमीच्या आधीच। खूप छान छान दुकानं असतात, लहान मुलांसाठी छोटे छोटे गेम्स, झोपाळे हे सगळं असतं, पण हे सगळं रात्री सुरू असतं आणि रात्री तर मला वेळ नाही मिळणार आहे, त्यामुळे आम्ही सगळे दुपारीच आलो होतो तर मी शूट करून घेतलं। ऊन जास्त असल्यामुळे आता ते सगळे गेम्स बंद होते, कारण आता दुसरं एक विधी आणि ते सगळं चालू होतं। रामनवमीच्या निमित्ताने तिथे खूप मोठा सोहळा आणि वेगवेगळे कार्यक्रम असतात। उद्या इथेच खूप मोठा भंडारा पण असतो, कीर्तन असतं, खूप छान छान कार्यक्रम असतात इथे आणि खूप जास्त गर्दी पण असते। आता जास्त ऊन असल्यामुळे सगळे मंदिरात आहेत आणि बाहेर दिसत नाहीयेत, पण खूप खूप जास्त गर्दी असते। तिथे आम्ही पोहोचलो। श्रीराम जन्माचा पाळणा आता चालू होता। आणि इथे खूप सुंदर असं प्रभू श्रीरामांचं दर्शन झालं आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिकडून निघालो। इथेच माझ्या चुलत सासूबाई, जाऊबाई सगळे आले होते, कारण खूप मोठा सोहळा असतो, सगळेच जण येतात, त्यामुळे मला इथे आल्यावर ते सगळे भेटले। त्यांच्याबरोबर मग मी थोडा वेळ टाइम स्पेंड केला, थोडं तिथे फिरलो आम्ही, कारण रोजच्याच कामाच्या व्यापातून नाही होत भेटायला। या आहेत माझ्या चुलत सासूबाई। आम्ही सगळेच निघत होतो, त्यामुळे थांबलो होतो आम्ही एकमेकांसाठी। तिथून निघालो आम्ही, गप्पा मारत मारत निघालो होतो। ते लोक घरी जाणार होते आणि आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं जरा बाहेर, म्हणजे आम्हाला इथून बाटाच्या शोरूममध्ये जायचं होतं, ऋतुजाला शूज घ्यायचे होते त्यासाठी। इथून मग गप्पा मारत मारत पुढे गेल्यानंतर आम्ही निघालो। कडक उन्हाळा असल्यामुळे खूप जास्त ऊन होतं, पण आता बाहेर पडलोच होतो तर म्हटलं शूज घेऊन जाऊया, कारण नंतर वर्किंग डेजमध्ये काहीच घ्यायला जाण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे आजच गेलो आम्ही सगळे।
तिला जे शूज हवे होते ते बाटामध्येच भेटणार होते म्हणून आम्ही तिथे पोहोचलो. गेल्यानंतर तिने 2-3 शूज ट्राय केले आणि तिला जे आवडले, कम्फर्टेबल होते ते घेतले. वॉक करून बघ. आणि हे आमच्या जवळचंच बाटाचं शोरूम आहे. इथेच येतो आम्ही कधीही काही शूज वगैरे घ्यायचे असतील तर. खूप मोठं आहे आणि छान आहे. शूजची शॉपिंग करून झाली आणि आम्ही निघालो घरी जायला. आजचा हा छोटासा ब्लॉग इथेच संपवतोय. फक्त आज दर्शनासाठी जायचं होतं रामनवमीच्या, म्हणून मी ब्लॉग शूट करायला घेतला, कारण तुमच्याबरोबर ते शेअर करायचं होतं मला. तुम्हा सगळ्यांना पण श्री रामनवमीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.